नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। आरोग्य विभागामध्ये मित्रांनो विविध पदांची खूप मोठी अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याची परीक्षा होणार नाही मित्रांनो, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमच्या एक्सपिरियन्सवरतीच निवड केली जाणार आहे। तुमचं उच्च शिक्षण झालेलं असेल तरी देखील त्याचा फायदा इथं होणार आहे। ए टू झेड मित्रांनो याच्यामध्ये सर्व पदं भरली जात आहेत। टोटल 181 प्लस जागा आहेत। सर्व पोस्ट याच्यामध्ये आहेत। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, ए टू झेड माहिती मी तुम्हाला देणार आहे। तुमचं जे पद आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकतात। बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे स्टेट हेल्थ सोसायटी महाराष्ट्र म्हणजे डायरेक्टली स्टेट लेवलवरनं भरती होते। नॅशनल आयुष मध्ये या ठिकाणी म्हणजेच आयुष जे रुग्णालय आहे तिथं तुमचं पोस्टिंग असणार आहे। त्यानंतर आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन जे आहे तिथं तुमचं पोस्टिंग असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो ही जी भरती होणार आहे ती मुंबई पुणे या कार्यालयांसाठी या ठिकाणी होत आहे। तर बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं ही जी जाहिरात आहे मित्रांनो कुठून आलेली बघा, तुम्हाला ही जाहिरात जी आहे एनआरएचएमची जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो तिथंही पाहायला भेटेल किंवा आरोग्य विभागाची वेबसाईट सध्या बंद आहे तर तिथं नाही पाहायला भेटणार, एनआरएचएमच्या वेबसाईटवरतीच पाहायला भेटेल। बघा ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही पदं भरली जातात। 11 महिन्यांनी तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे तुमचं परफॉर्मन्स पाहून रिन्यूअल देखील केलं जातं। आता बघा जी मित्रांनो ही जाहिरात आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात। बघा ही पुणे आणि मुंबई कार्यालयासाठी जाहिरात असणार आहे। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची अशी ज्यावेळेस वेगवेगळी जाहिरात प्रसिद्ध होईल ती देखील तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर पहा आता ह्या जाहिरातीमध्ये मित्रांनो विविध ऑफिसेस आहेत, जसं की आयुष ऑफिस आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी 5th फायनान्स प्रोग्राम आहे, याच्यामध्ये ही पदं भरली जात आहेत। त्याच्यानंतर पहा या ठिकाणी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन आहे, याच्यामध्ये ही पदं भरली जात आहेत। त्याच्यानंतर पहा या ठिकाणी नॅशनल हेल्थ मिशन डिस्ट्रिक्ट आणि सर्कल ऑफिस मुंबईसाठी या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा नॅशनल हेल्थ मिशन स्टेट ऑफिस मुंबई आणि पुण्यासाठी देखील वॅकन्सी आहेत। तर पहा तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असाल तरी देखील अप्लाय करू शकतात। आता याच्यामध्ये संपूर्ण अगोदर तुम्हाला पद कुठले आहेत पात्रता काय ती सांगतो, त्यानंतर अर्ज करायचा कसा त्याची ही माहिती देत आहे। त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तर बघा पहिलं या ठिकाणी आहे नॅशनल आयुष मिशन म्हणजेच जे आयुर्वेदिक या ठिकाणी मित्रांनो हॉस्पिटल्स आहेत, आयुष हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे। याच्यामध्ये पहा आता ही जी ॲप्लिकेशन जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो आयुषसाठी फक्त असणार आहेत। आयुषमध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी असणार आहे। एनएचएम अंतर्गतच हा प्रोग्राम येतो मित्रांनो, या ठिकाणी पहा एनएचएम अंतर्गतच असणार आहे। पहिली पोस्ट या ठिकाणी भरली जाते, पाहू शकता या ठिकाणी मॅनेजरची पोस्ट आहे, आयुष मॅनेजर नॅशनल आयुष मिशनसाठी या ठिकाणी असणार आहे। BMS MBBS वगैरे झालेलं आहे तर त्यासाठी असणार आहे। 65,000 पेमेंट तुम्हाला असेल। त्यानंतर पहा पुढची पोस्ट या ठिकाणी आहे कन्सल्टंटची पोस्ट आहे। तुमचं बॅचलर डिग्री झाली पाहिजे, BMS असेल, BMS असेल, BHMS असेल, BSM असेल किंवा BYNS असेल। 45,000 पेमेंट या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर बघा अकाउंट आणि फायनान्स मॅनेजरची पोस्ट आहे। अकाउंट आणि फायनान्स मॅनेजरसाठी मित्रांनो 30,000 पर मंथ इतका पेमेंट असेल। याच्यासाठी MBA फायनान्स झालंय, MCOM झालंय, त्यानंतर ICWA झालंय किंवा CA झालंय तर अप्लाय करता येईल। त्यानंतर बघा HMIS मॅनेजर आयुष नॅशनल मिशनसाठी या ठिकाणी असणार आहे। याच्यामध्ये MBA वगैरे तुमचं झाले तर अप्लाय करता येईल, 30,000 पेमेंट असेल। त्यानंतर 5वी पोस्ट आहे महत्त्वाची ती म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटरची, यासाठी एक जागा असेल। एनी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे आणि तुमचं या ठिकाणी टायपिंग झालं आहे इंग्लिश 30-40 इंग्लिश मराठी 30-40 झालेलं आहे तर अप्लाय करता येईल। 18,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। एक्सपिरियन्सची आवश्यकता या ठिकाणी नाही, प्रेफरन्स मात्र त्यांना जास्त असेल। एक्सपिरियन्स असेल तर ऑब्वियसली तुमचं एक्सपिरियन्स असेल, एज्युकेशनचे मार्क्स असतील आणि तुमचं उच्च शिक्षण असेल त्याच्यावरतीच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे। तर ही झाली मित्रांनो आयुषची जाहिरात। त्यानंतर बघा आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन जे आहे PM ABHMI याच्या अंतर्गत मित्रांनो या प्रोग्रामसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेले आहेत। याच्यासाठी देखील पहा मित्रांनो ही देखील NHM अंतर्गत असणार आहे, परंतु स्टेटची या ठिकाणी ही जाहिरात असणार आहे। याच्यामध्ये बघा फायनान्स मॅनेजरची पोस्ट आहे, त्यानंतर हॉस्पिटल कन्सल्टंटची पोस्ट आहे मेडिकल ग्रॅज्युएटवरती, प्रोग्राम मॅनेजरची पोस्ट आहे मेडिकल, त्यानंतर MIS मॅनेजर MI स्टॅटिक्स किंवा बायोस्टॅटिक्समध्ये झालंय ते 30,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे। त्यानंतर बजेट आणि फायनान्स ऑफिसर BFO बॅचलर डिग्री इन कॉमर्स BCom झालंय किंवा मास्टर इन कॉमर्स झालंय, दोन्हीपैकी एक झाले ते अप्लाय करता येईल, मात्र 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल, 20,000 स्टार्टिंग पेमेंट असेल। त्यानंतर बघा इंजिनियर बायोमेडिकलची देखील पोस्ट आहे, ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे। प्रोग्राम असिस्टंटची पोस्ट आहे मित्रांनो। आता ही प्रोग्राम असिस्टंटची पोस्ट जी आहे मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटर प्रमाणेच पोस्ट असते, याला 18,000 स्टार्टिंग पेमेंट असतो। याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएशन तुमचं लागतं, त्याचसोबत तुमचं इंग्लिश 40 मराठी 30 टायपिंग लागतं। 4 वॅकन्सी या पदासाठी असतील। त्यानंतर बघा प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटर
या पदासाठी तुमचं एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिक्स पाहिजे, मात्र कुठलेही ग्रॅज्युएशन अच्छा स्टॅटिक सब्जेक्ट पाहिजे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. याला कुठलीही टायपिंग वगैरे लागणार नाही, फक्त स्टॅटिक्स पाहिजे. 2 जागा असतील. त्यानंतर पुढची या ठिकाणी पदभरती होते बघा. डिपार्टमेंट आहे ते म्हणते IDW अंडर द टेंडर फी. नेम प्रोग्रामचा नेम आहे IDW. IDW मध्ये या ठिकाणी असणार आहे, ज्याच्यामध्ये बघा डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल, त्यानंतर असिस्टंट इंजिनियर JRE इलेक्ट्रिकल, त्यानंतर अकाउंट कम प्रोग्राम असिस्टंट. यासाठी तुमचं बॅचलर इन कॉमर्समध्ये पाहिजे, फक्त बॅचलर इन कॉमर्स माहितलं आहे. बीकॉम झालेलं आहे तुमचं तर अकाउंट कम प्रोग्राम असिस्टंट यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट डिपार्टमेंट आहे बघा, प्रोग्राम आहे नॅशनल हेल्थ मिशन, स्टेट ऑफिस मुंबई आणि पुण्यासाठी. नॅशनल म्हणजेच NHM मध्ये डायरेक्टली असणार आहे, पुणे आणि मुंबई ऑफिससाठी. बघा सिनियर कन्सल्टंट, त्यानंतर या ठिकाणी सिनियर कन्सल्टंट QA आणि स्टेट पेलिटिव्ह कोऑर्डिनेटरसाठी या ठिकाणी असेल. एनी मेडिकल ग्रॅज्युएट्सवरती ही पदं भरली जातात. त्यानंतर बघा सिनियर कन्सल्टंटची अजून पुढची पोस्ट आहे सिस्टीम ॲनालिसिससाठी असणार आहे. PG इन IT मध्ये पाहिजे. 55,000 पर्यंत या ठिकाणी स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर बघा पब्लिक हेल्थ कन्सल्टंटची पोस्ट असणार आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती. त्यानंतर स्टेट अकाउंट्स अँड फायनान्स मॅनेजर याच्यासाठी तुमचं CA किंवा इतर MCOM वगैरे झालेलं आहे तर अप्लाय करता येईल. आता पुढचे जे या ठिकाणी पोस्ट आहेत, प्रोग्राम चेंज होतोय याच्यामध्ये पहा नॅशनल हेल्थ मिशन, स्टेट ऑफिस मुंबई आणि पुणे. ॲडव्हर्टाइज नंबर 4 या ठिकाणी आहे बघा. आता याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये BE सिव्हिल पाहिजे, लीगल कन्सल्टंट LLB झालेलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी नॉन मेडिकल कन्सल्टंट MBA HR साठी पाहिजे. त्यानंतर बघा नॉन मेडिकल कन्सल्टंट कॉम्प्युटर स्पेशलिस्टसाठी पाहिजे, BE IT वगैरे झालेलं पाहिजे. त्यानंतर नॉन मेडिकल कन्सल्टंट तुमचं MSc झूलॉजी झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याच्यासाठी अजून पुढचे याच्यामध्ये ॲडव्हर्टाइज नंबर 4 मध्येच पुढची पद्धत पहा. प्रोग्राम मॅनेजर नॉन मेडिकल PG डिग्री इन फार्मसी किंवा MPharm मध्ये पाहिजे. त्यानंतर पहा प्रोग्राम मॅनेजर नॉन मेडिकल MBA इन HR पाहिजे. प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थसाठी आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती. स्टेट वेटरनरी कन्सल्टंट बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्समधून तुमचं पाहिजे विथ MPH. इंजिनियर IT आता याच्यामध्ये BE किंवा BE कॉम्प्युटर किंवा MCA पाहिजे. त्यानंतर पहा त्याच 4 नंबरच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच अजून पद आहेत. मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन ऑफिसरची पोस्ट आहे. MSc स्टॅटिक्स किंवा बायोस्टॅटिक्स झालेला आहे तर अप्लाय करताल. त्यानंतर बघा प्रोसिक्युटमेंट ऑफिसर फार्मसी, बॅचलर इन फार्मसी किंवा B.Pharm झालेलं आहे तुमचं. ST साठी एक जागा आहे, 30,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. बघा प्रोसिक्युटमेंट ऑफिसर फार्मसी याच्यामध्ये तुमचं या ठिकाणी कॅटेगरीसाठी जी जागा आहे ST कॅटेगरीसाठी एक जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 5 इयर्स रिलेव्हंट एक्सपिरियन्स मात्र मागितला आहे. इंजिनियर बायोमेडिकलची पोस्ट असणार आहे, ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग पाहिजे. बजेट अँड फायनान्स ऑफिसरची परत एक पोस्ट आहे. BFO ची पोस्ट आहे, बॅचलर इन कॉमर्स किंवा MCOM झालेले दोन्हीपैकी एक तर अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा अकाउंटंटची आता पोस्ट आहे. 8 वॅकेन्सी या पदासाठी असणार आहेत. अकाउंटंटसाठी बॅचलर कॉमर्स BCom झाले प्लस टॅली. प्रेफरन्स विल बी गिवन एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स या ठिकाणी गरजेचं नाही, मात्र सिलेक्शनसाठी तुम्हाला गरजेचं असेल त्याचे मार्क्स धरले जातात. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. त्यानंतर पहा आता पुढच्या अजून पोस्ट आहेत NHM मध्येच मुंबई आणि पुणे ऑफिससाठी. बघा स्टेनोग्राफरची पोस्ट या ठिकाणी असणार आहे. 3 जागा भरल्या जात आहेत. स्टेनोसाठी तुमचं या ठिकाणी तुमचं शॉर्ट हँड पाहिजे 100 WPM. त्याचसोबत तुमचं या ठिकाणी मराठी इंग्लिश टायपिंग देखील पाहिजे. त्याच्यासोबत पहा पुढची पोस्ट आता महत्त्वाची प्रोग्राम असिस्टंट DO. DOच्या 2 पोस्ट आहेत, एक केस रजिस्ट्री असिस्टंट आणि दुसरी आहे रेकॉर्ड कीपरची. याच्यासाठी पहा तुम्हाला 18,000 स्टार्टिंग पेमेंट असेल. याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट पासिंग फ्रॉम टायपिंग स्पीड इंग्लिश 30-40चा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्हीपैकी एक. तर 2 जागा आहेत या ठिकाणी, ओपनसाठी एक आणि ST साठी एक जागा या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर पहा पुढची पोस्ट आहे या ठिकाणी DOचीच पोस्ट आहे, प्रोग्राम असिस्टंट DO. याच्यामध्ये पहा आता प्रोग्राम असिस्टंटसाठी 4 जागा आहेत. याच्यामध्ये प्रोग्राम असिस्टंटसाठी 4 जागा, ज्याच्यामध्ये एनी ह्या सर्व पदांसाठी 7 वॅकेन्सी जे यासाठी एनी ग्रॅज्युएट प्लस इंग्लिश 40-30 टायपिंग पाहिजे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट असेल. याच्यामध्ये बघा DO म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी प्रोग्राम असिस्टंट, सॉफ्टवेअर असिस्टंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आणि स्टॅटिकल असिस्टंट ह्या जवळपास मित्रांनो 7 जागा भरल्या जात आहेत. या प्रत्येकीसाठी एक वॅकेन्सी आहेत. प्रोग्राम असिस्टंटसाठी 4 वॅकेन्सी आहेत, सॉफ्टवेअर असिस्टंटसाठी 1, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटसाठी या ठिकाणी, स्टॅटिकल असिस्टंटसाठी 1 वॅकेन्सी. अशा मिळून या ठिकाणी टोटल 7 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिक्समध्ये जागा आहे. एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिक्स तुमचं झालेलं आहे तर अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा फार्मसिस्टसाठी 3 वॅकेन्सी आहेत. HSC प्लस डिप्लोमा इन फार्मसी पाहिजे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढची ही जी जाहिरात आहे 4 नंबरची जाहिरात आहे. याच्यामध्ये अजून पहा वॅकेन्सी
सायन्स आहेत. टेलिमेडिसिन फॅकल्टी मॅनेजर, याच्यामध्ये तुमचं 12वी प्लस या ठिकाणी डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स पाहिजे. त्यानंतर बघा टेक्निशियन्स, कोल्ड चेन टेक्निशियनची पोस्ट आहे. 10th पास आणि डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा ITI रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन अशा पद्धतीने पाहिजे. MSCIT पाहिजे. 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे तुमच्याकडं कोल्ड चेन टेक्निशियनसाठी. त्यानंतर बघा टेलिमेडिसिन फॅसिलिटी मॅनेजर, याच्यामध्ये देखील तुमचं 12वी नंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समधून झालेलं पाहिजे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. ह्या टोटल 113 जागा आहेत. अजून पाहता जाहिरात नंबर 5 आहे. या ठिकाणी नॅशनल हेल्थ मिशन डिस्ट्रिक्ट आणि सर्कल ऑफिससाठी वॅकन्सी भरल्या जातात. सिनियर कन्सल्टंट, पब्लिक हेल्थ कन्सल्टंट, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर सिव्हिल, मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन ऑफिसर, MSc स्टॅटिक्स वरती भरली जाते. ह्या सर्व पोस्ट याच्यामध्ये भरल्या जात आहेत. त्यानंतर पहा 6 नंबरची जाहिरात आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन मध्ये बघा स्टेट प्रोग्राम मॅनेजर एनी मेडिकल ग्रॅज्युएट वरती, सिटी प्रोग्राम मॅनेजर एनी मेडिकल ग्रॅज्युएशन वरती, पब्लिक हेल्थ मॅनेजर, सिटी अकाउंट मॅनेजर, त्याच्यासोबत बघा बजेट आणि फायनान्स ऑफ BFO अकाउंटंटची एक जागा आहे BCom वरती. ह्या BCom MCom वरती जागा आहेत. त्याच्यानंतर बघा पुढची 7 नंबरची अजून एक जाहिरात आहे 5th फायनान्स मध्ये. प्रोग्रामचं नाव आहे 5th फायनान्स. त्याच्यामध्ये बघा प्रोग्राम मॅनेजर, पब्लिक हेल्थ, मॉनिटर आणि इव्हॅल्युएशन ऑफिसर. त्यानंतर पहा बजेट अँड फायनान्स ऑफिसर म्हणजे BFO अकाउंटंटच्या 2 जागा आहेत. त्यानंतर प्रोग्राम असिस्टंट DO. प्रोग्राम असिस्टंटसाठी 3 वॅकन्सी येत आहेत. एनी ग्रॅज्युएट वरती आहेत. इंग्लिश 30-40 पैकी तुमचं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि एनी ग्रॅज्युएट पाहिजे. 3 वॅकन्सी इथं देखील आहेत. तर ह्या संपूर्ण जागा ज्या आहेत मित्रांनो भरल्या जात आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे पण ह्या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. शैक्षणिक पात्रतेचे काय काय डॉक्युमेंट लागतील त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. अनुभवाचं तपशिलाबद्दल दिलेलं आहे. काही पदांसाठी अनुभव लागतोय, काहींसाठी नाही. यासाठी फीज किती असणार आहे पहा. राष्ट्रीयकृत डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढून DD काढून अर्ज सोबत जोडायचा आहे. खुल्या प्रयोगासाठी 750 रुपये, राखीव प्रयोगासाठी 500 रुपये आहे. तर हा DD तुम्हाला जोडायचा असणार आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आणि 43 वर्ष राखीव प्रयोगासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा एज रिलॅक्सेशन जे आहे NHM साठी कुठलेही एज रिलॅक्सेशन ठेवण्यात आलेलं नाही. म्हणजे NHM साठी तुमचं या ठिकाणी एज बार फॉर एम्प्लॉई ऑलरेडी वर्किंग अंडर NHM अँड विश टू अप्लाय अनदर पोस्ट विथ NHM. नो एज बार. NHM मध्ये तुम्ही ऑलरेडी असाल तर तुम्हाला कुठलीही एजचा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही. ऑलरेडी याच्यामध्ये काम करत असाल तर पहा अशा पद्धतीचे या ठिकाणी ही संपूर्ण माहिती आहे. डिटेल वाचण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता बघा जी सिलेक्शन प्रोसेस असते जसं मी तुम्हाला सांगितलं परीक्षा मुलाखत होत नाही तर काय होतं शेवटच्या वर्षाचे मार्क्स, त्यानंतर उच्च शैक्षणिक अर्हत असतील त्याचे मार्क्स आणि अनुभव जो आहे त्याचे मार्क्स असे मिळून 100 गुणांची मेरिट लिस्ट तुमची लावली जाते. त्यानुसार तुमचं गुणांकन केलं जातं आणि सिलेक्शन या ठिकाणी केलं जातं. तर हा फॉर्म देखील त्यांनी याच्यामध्ये दिलाय. पहा हा फॉर्म देखील तुम्हाला PDF मध्ये फाईलमध्ये पाहायला भेटेल. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ह्या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तिथून तुम्हाला पाहायला येईल. टेलिग्राम चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.